नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत अतिशय सिनियर आर्किटेक्ट जगदीश चांडक सर आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे माझ्यातल्या बऱ्याचशा आपल्या लोकांना माहितच असतील, पण त्यांच्या कामाबद्दल सांगायचं म्हणजे 1984 पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इस्पेशली त्यांची स्पेशालिटी आहे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स, त्यामध्ये त्यांनी बरंच काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मास्टर्स सुद्धा याच फील्डमध्ये केलेले आहे IIT खरगपूरवरून. त्याबद्दल पण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे, कारण त्या काळात असे डिसिजन घेणं, तिथे शिकायला जाणं हा एक वेगळा प्रवास होता. त्याच्यानंतर त्यांचे आजवरचे अनुभव आणि आजवर कंप्लीट केलेल्या साईट्स, अशा सगळ्या गोष्टींवर आणि त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. कारण मी म्हणलं तसं जिथनं तुम्ही कामाला सुरुवात केली तेवढा तर माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून तुम्ही या फील्डकडे बघताय, त्यामुळे खूप ऐकण्यासारखं तुमच्याकडून नक्कीच असेल या सगळ्या प्रवासाबद्दल. सो आपण सुरुवात करूया इथून की तुमच्या शैक्षणिक प्रवास, तो म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि त्याच्यानंतर आर्किटेक्ट व्हावं ही प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कुणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं 30 वर्षांपूर्वी अरे मी पण या फील्डमध्ये जाईन आणि काहीतरी करेन. तर काय सांगाल या प्रवासाबद्दल? सर, मी बेसिकली वाशिमचा आहे. माझं स्कूल एज्युकेशन बाकलेवल स्कूलमध्ये झालं. 10th मॅट्रिक हा एक प्रकार होता. 11th नंतर सुरू झालं, नंतर 12th सुरू झालं. देन आय डिड माय PUC ॲट नागपूर इन धरमपेट कॉलेज अँड देन आय टूक ॲडमिशन इन आर्किटेक्चर. इट वॉज अ व्हेरी न्यू फील्ड टू most of the people. My brother, he was being a professor, he was knowing little bit about it, and he said it's a new field, you join this and your drawing is good and you can do it. आर्किटेक्चर मध्ये येण्यासाठी ड्रॉइंग, मॅथमॅटिक्स आणि थोडंसं वेगळं एन्थुझियाझम लागतं. कुठेही धडपड करण्याची सवय पाहिजे, जे येत नाही ते शिकण्याची सवय पाहिजे. असं असल्यामुळे भाऊसाहेबांनी म्हटलं की यू जॉईन दिस, आणि मी तिथे BArs केलं in 1980. Then I had been to IIT Kharagpur for MArch. Somehow I got the admission, so I had been there. आणि त्यावेळेला ॲप्टिट्यूड टेस्ट असायची IIT ला. जवळपास 2260 लोक अपियर झाले होते आणि त्यांच्याकडे फक्त 10 सीट्स होत्या. त्यांनी 7च सीट्स घेतल्यात, कारण त्यांना स्कॉलरशिप द्यायची. 400 रुपये स्कॉलरशिप होती अँड दॅट वॉज क्वाईट सफिशियंट. मग मी कॉलेज जॉईन केल्यानंतर सरांना विचारलं होतं, मुनी चक्रवर्ती म्हणून आमचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, त्यांना, सर तुम्ही 10 सीट्स असताना 7च का घेतल्यात? तर ते म्हणाले, बेटा आपल्याकडे शिकवणारे तेवढे लोक नाही आहेत, म्हणून आपण सीट्स कमी घेतो आणि सिन्सिअरली त्यांना शिकवतो. अँड ही टॉट मी वंडरफुल लेसन. व्हेनेवर यू वॉन्ट टू सर्व युअर नेशन, यू गो टू अ स्मॉल प्लेस वेअर यू आर रिअली नीडेड टू अपलिफ्ट द सोसायटी. मग मी औरंगाबादला बिल्डिंग अँड वर्क्स मध्ये 1 वर्ष नोकरी केली आणि तिथनं परभणीला आलो. आणि इथे ज्यावेळेला आर्किटेक्ट आणि आर्किटेक्चर याच्यामधला फरक लोकांना माहीत नव्हता, मी हळूहळू लोकांना समजवलं की आर्किटेक्टकडनं नकाशा घ्या, त्यांना थोडेसे पैसे लागतात ते द्या आणि ते घरं बांधून बघा, तुम्हाला राहण्यात आनंद मिळेल. आणि तो आनंद मी मागील 40 वर्षापासून वाटतोय. आणि माझ्याकडनं काम करून घेतलेले बहुतेक क्लायंट्स, ते परत त्यांना काही काम करायचं असेल तर ते परत माझ्याकडेच येतात. आता माझ्याच्याने होत नाहीये तर मला त्यांना रिक्वेस्ट करावं लागतं की सर आता तुम्ही माझ्याकडनं करून घेऊ नका, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझा पुतण्या आहे, हे सगळे आर्किटेक्ट आहेत. माझ्या परिवारामध्ये आम्ही जवळपास 7 ते 8 आर्किटेक्ट क्रिएट केलेले आहेत आणि त्यांनी माझ्याकडे बघून आर्किटेक्चर करावं, कारण हा माणूस 24 तास आनंदात असतो. शेवटी अचिव्हमेंट इन टर्म्स ऑफ मनी इट मे बी व्हेरी लेस ऑन माय साइड, बट अचिव्हमेंट इन टर्म्स ऑफ हॅपीनेस इज अनकाउंटेबल. या सगळ्या प्रवासामध्ये आता विचारायचे ते म्हणजे हॉबी कंटिन्यू आहे का ड्रॉइंग स्केचिंगची? ड्रॉइंग स्केचिंगची हॉबी आहे, संगीताची हॉबी आहे. अजूनही मी गाणं म्हणतो, अजूनही स्केचेस करतो, अजूनही गमती करतो, होय, जोक्स करतो. क्या बात आहे. काय ते त्याचं लक्षण आहे एक चांगलं, तुमचं दिल अभी जमा आहे असं. दिल अभी जमा. तर क्या बात आहे. सो आणि ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक पॉईंट सांगितलं तो म्हणजे एन्थुझियाझम. ते तुमचं कायम मेंटेन राहतं, कारण हे फील्ड क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी क्रिएट सतत करायचं आहे आणि त्या सगळ्यासाठी हा बेसिक फुटवर्क आहे असं मला वाटतं. दुसरा एक प्रवास आणखीन एक विचारायचा आहे, तो म्हणजे हे सगळं म्हणजे मास्टर्स केल्यानंतर
जो पहिला प्रोजेक्ट केला इंडिव्हिज्युअल कन्सल्टंट म्हणून किंवा इंडिव्हिज्युअल म्हणून, तर त्या प्रोजेक्टची आठवणी काय कायची आहे. इथे परभणीला इमामभाई मटका किंग, खूप मोठा माणूस अँड टोटली नॉन एज्युकेटेड. त्याला मी एक 3D व्ह्यू त्याच्या हॉटेलचा आणून दिला. त्याने तो उलटा पकडला, क्या दिख रही बोले अपनी बिल्डिंग. आणि मग मी त्याला म्हटलं, भाई ये उलटा हो गया, सीधा कर. उलटा सीधा मुझे को क्या करना है वो तू देख, द बिल्डिंग शुड बी गुड. आणि त्या एका प्रोजेक्टमुळे परभणी शहरच नाही तर परभणी डिस्ट्रिक्टमध्ये माझं नाव झालं. त्या बिचाराच्या मेहनतीवर, त्या बिचाराच्या विश्वासावर. खरं म्हणजे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यावेळेला माझी हेल्थ, वेल्थ, एव्हरीथिंग वॉज व्हेरी स्मॉल. आय वॉज ओनली 40 kg अँड स्टील ही हॅड अ फेथ ऑन मी. अँड आय स्टार्टेड जर्नी फ्रॉम देअर अँड आय एम व्हेरी हॅपी. क्या बात आहे. पण तिथून सुरू केल्यामुळे आता इंडस्ट्रीत तुमचं वजन वाढलं असं नंतर म्हणूया. येस. आणि फार सुंदर हे झालं, कारण तेच माझ्यामध्ये कुठल्याही आर्किटेक्टसाठी किंवा इंजिनियरसाठी महत्वाचं असतं. पहिला प्रोजेक्ट तुम्ही कसा करता त्याच्यावर तुमच्यावर लोक पुढे विश्वास ठेवणार असतात. बरोबर. आणि नंतर ती जर्नी सुरू होणार असते. बरोबर. तर हा फारच एक वेगळा प्रवास आहे. आता आपण येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आता मागच्या तुम्ही इतक्या वर्षांमध्ये 30-40 वर्षांपेक्षा जास्त काळ हा झालेला आहे, तर याच्यामध्ये लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहेच, पण याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पण पर्सेंटेज फार मोठं आहे. बरोबर. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी इतके वर्ष ही सिच्युएशन हँडल केली सगळी? सोपी आहे सर. दे आर अनस्किल्ड बट यू आर स्किल्ड. यू हॅव टू मेक देम स्किल्ड. ओके. तुम्हाला त्यांना त्यांच्या लेवलवर जाऊन शिकवायचं आहे. मी 1990-92 पर्यंत शिव्या द्यायचो, त्या सुद्धा आया बहिणीवर, खूप रागाने. आणि मग मला कळालं, अरे ह्या लोकांना शिव्या देऊन काय फायदा आहे, यांना कळत नाही म्हणून ते चुका करतात. यांच्या लेवलला जा, यांचे मित्र व्हा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा की बाबा रे तुझं चुकतं, याला असं करून बघ. आणि त्यांना जो जेव्हा तुमच्यावर विश्वास येतो की नाही सर जे बोल रहे ना ये करना पडता, बहुत मजा आता, मग ते सगळे कामं चांगली करतात. आज माझ्याकडे टीम अशी आहे की मला त्या साईटवर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना काही वाचता लिहिता येत नाही, पण ते माझे ड्रॉइंग वाचतात. त्याच्यात काय लिहिलं ते त्यांना कळतं. 12 mm 6 numbers दिस दे कॅन अंडरस्टँड. आणि तसंच काम करतात. कुठेही काहीही चूक नसते. आता नारायण स्कूलचं एक काम चालू आहे, त्या जवळपास 120 कॉलम आहेत. आणि त्या साईटवर मी जास्तीत जास्त 2दा गेलेलो आहे. ते कम्प्लीट होत आलंय. बिकॉज द मिस्त्री, द कॉन्ट्रॅक्टर इज व्हेरी गुड विथ ऑनेस्टी अँड सिन्सिअरिटी. ही इज डुईंग द वर्क. या अनस्किल्ड लेबर बरोबर काम करताना तुम्ही त्यांच्याबरोबर थोडंसं प्रेमाने वागा. ते तुमच्याबरोबर त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने वागतात. कधीतरी त्यांच्याबरोबर बसून चहा प्या. स्टॉप युअर इगो. देन ओनली यू कॅन गेट व्हेरी गुड रिझल्ट. दिस इज व्हॉट आय लर्न. आणखीन एक अगदी बेसिक प्रश्न आहे पण फार महत्वाचा आहे, ते म्हणजे या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो. रचना किंवा डिझाईन आपण जे म्हणतो, तर त्याला तुमच्या अँगल मधलं महत्व काय आहे आणि तुम्ही कसं काम करता जेव्हा तुमच्या हातात एखादा प्रोजेक्ट येतो, बेसिक डिझाईनवर, त्या बेसिक प्लॅनवर? आयुष्य हे असंच आहे बघा, प्लॅन सारखंच. तुम्हाला तुमच्या चुका दुरुस्त करत करत आयुष्य चांगलं जगायचं असतं. आम्ही तेच करतो. आम्ही बेसिकली एक पहिले प्लॅन करतो, मग आम्ही आमच्या चुका शोधतो, त्याच्यातनं त्या चुका कमी करण्यासाठी परत दुसरा प्लॅन करतो, तिसरा करतो, चौथा करतो. जेव्हा असं वाटतं की याच्यात कमीत कमी चुका आहेत नाहीत, त्यावेळेला तो प्लॅन आम्ही आमच्या क्लायंटला दाखवतो. मग त्याला दाखवल्यानंतर त्याच्या रिक्वायरमेंटमध्ये काहीतरी बदल असतात, त्याच्या राहणीमानमध्ये बदल असतात, त्याच्या लिव्हिंग हॅबिट्स वेगळ्या असतात. त्या हिशोबाने त्याच्यात थोड्याशा मायनर करेक्शन्स करून तो प्लॅन फायनल होतो. 90% मी दिलेले 2 प्लॅन त्याच्यातनं एक फायनल होतच असतो. कारण तेवढा तुमचा अभ्यास आहे आणि कस्टमर अंडरस्टँडिंग, रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग, येस, हे सगळं एवढं प्रॉपर आहे. म्हणून तेवढं तुम्ही इनपुट जर प्रॉपर असेल तर आउटपुट तेवढं. बेसिकली आम्हाला बिहारच्या लेवलला शिकवलं गेलं होतं की इफ यू वॉन्ट टू प्लॅन फॉर एनीबडी, यू शुड स्टे विथ हिम मिनिमम फॉर 15 days. अच्छा. टू अंडरस्टँड हिम. तुमच्या लिव्हिंग हॅबिट्स काय, तुमच्या फॅमिलीच्या लिव्हिंग हॅबिट्स काय, तुम्ही कसे जगता, सकाळी चहा किती वाजता पिता, नाश्ता किती वाजता करतात, त्या सगळ्या वेळेनुसार तुम्हाला ते प्लॅनिंग करायला पाहिजे. असं आपण करत नाही, पण एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये कळतं की हा माणूस कसा असेल. ही इज द टीचर, ही
ही इज अ इंडस्ट्रियलिस्ट, देन देअर लिव्हिंग हॅबिट्स आर लिटल डिफरंट. बरोबर. आता एक प्रश्न जरा वेगळ्या धाटणीचा आहे, तो म्हणजे तुम्ही जो सगळ्यात आधी मुद्दा मांडलेला, की इतकं सगळं बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा परभणीमध्ये येण्याचा विचार केला आणि तिथनं कामाला सुरुवात केली. त्याच मुद्द्याला धरून पुढचा प्रश्न आहे, ते म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव, स्वतः मास्टर आर्किटेक्ट आणि इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स खूप केल्यानंतर जर परभणीचा सर्वांगीण विकास असा जर एक मुद्दा डोळ्यासमोर आणला, किंवा विकासाचं व्हिजन, डेव्हलपमेंटचं एक व्हिजन ॲज अन आर्किटेक्ट म्हणून तुमच्या डोळ्यासमोर आणलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे, तर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला परभणीला अजून पुढे न्यायचं असेल तर? सर्वात पहिले तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जेवढे रस्ते आहेत, जेवढे ड्रेनेज आहेत, त्यांचं मेंटेनन्स खूप चांगलं करायला पाहिजे. जेवढा सोपं ट्रान्सपोर्टेशन असेल तेवढा फास्ट तुमचं डेव्हलपमेंट होणार. जेवढे लेआउट्स होतात त्याच्यात काय लॅकुनाज आहेत ते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आज कुठल्याही लेआउटमध्ये टॉयलेटसाठी कुठेच जागा नाही, विच इज बेसिकली रिक्वायर्ड अँड इट शुड बी प्रोव्हाइडेड. आपण ओपन स्पेस देतो, त्या ओपन स्पेसचा काय वापर व्हायला पाहिजे. तिथे संध्याकाळी काहीतरी दारू पिणारे लोक जमा होतात अँड दे आर एन्जॉईंग इट. गिव्ह देम अ स्पेस. एक चांगला ओटा करून द्या, त्याला फेन्सिंग करून द्या, तिथे पाण्याचं अरेंजमेंट ठेवा, नळ द्या नगरपालिकेकडनं. तुम्हाला दारू प्यायची तर तुम्ही इथे येऊन बसत प्यायचं, पण बाकी कुठे कचरा करू नका. ह्या फॅसिलिटीज जर त्यांना लागतात तर यू गिव्ह इट. त्या वाईट आहे असं म्हणून तुम्ही ते शेवटी यू कॅनॉट स्टॉप इट. एन्क्रोचमेंट्स आहेत, कुठेही भाजीवाले बसतात, कुठेही गाड्यावाले उभे राहतात, त्याच्यामुळे ट्रॅफिकला त्रास होतो. याला कंट्रोल करणारी आहे नगरपालिका आणि पोलीस. यांनी हे करायला पाहिजे. एवढ्या वर्षानंतर काल नगरपालिकेमुळे किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमुळे आनंद व्हावा असं काम त्यांनी काल एक केलेलं आहे परभणीत. त्यांनी एक एन्क्रोचमेंट लक्षात आल्याबरोबर ते काढलं. हे जर त्यांनी 10 वर्षापूर्वी केलं असतं तर आज परभणीचं डेव्हलपमेंट आणखीन चांगलं झालं असतं. डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे, लेआउट्स खूप चांगले आहेत, दे आर ऑल प्लॅन, सिस्टमॅटिकली प्लॅन. प्लॅनिंग झाल्यानंतर, हँडओव्हर केल्यानंतर त्याला जो काही लक्ष देऊन सांभाळायचं आहे तिथे आपण कुठेतरी थोडेसे कमी पडतोय. 100% कमी नाही, थोडेसे कमी. थोडं लक्ष दिलं तर ते होऊ शकतं. वा. दुसरा एक आता अवघड प्रश्न पुढचा असा आहे की 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर जर मी असं विचारलं की एकच प्रोजेक्ट असा सांगा की जो आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणता येईल, तो काहीतरी वेगळा होता, नवीन होता, किंवा त्याच्यात एक काम करताना एक वेगळा आनंद, समाधान मिळाला, असा एकच प्रोजेक्ट, तर कुठल्या प्रोजेक्टचं नाव आठवत आहे? नांदेडला एक आनंद जाजू म्हणून आहेत, माझे मित्र आहेत, आणि त्यांना गायत्री मंदिराच्या गल्लीमध्ये त्यांची जागा आहे 30x40, 1200 स्क्वेअर फुटाची जागा, आणि त्यांना तिथेच घर बांधायचं. रिच मॅन, ही हॅज इन्व्हेस्टेड अराउंड 55 lakhs बिफोर 20 years. त्यांना म्हटलं एवढ्या पैशात आपण बाहेर एखादा प्लॉट घेऊन तिथे बांधूया. तो म्हणाले सर मला याच्या बाहेर जायचं नाहीये, त्याची कारण मी पूर्ण झाल्यानंतर सांगणार. म्हटलं ओके. आणि त्यांच्याकडे त्यांच्या पूर्ण घरामध्ये 72 स्टेप्स आहेत. खूप लहान जागा असताना एवढं सुंदर घर, आणि कुठलीही रूम एका लेवलला नाहीये, तर ते 3 डायमेन्शन मध्ये काम करणं हे अवघड आहे. नाहीतर हेडरूम मिळत नाही, कुठेतरी डोक्याला त्या स्टेअरकेसेस लागतात, असं कुठेच झालेलं नाही. आणि कधी तुम्ही नांदेडला गेलं तर यू प्लीज विजिट इट. आफ्टर 20 years also he has maintained it very nicely. स्मॉल रेसिडेन्स विथ ऑल फॅसिलिटीज. त्यांना मी एक विचारलं होतं तुमच्या आईची रूम आणि तुमच्या रूम मध्ये काय डिफरन्स. माझी रूम अशा जागेवर मान म्हणे भाऊ की माझ्या आईला जर खोकला आला तर तो फक्त मलाच ऐकू येतो. यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. अँड आय डिड इट. आणि दुसरा असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, मग वेदर इट इज फ्रॉम लेबर साइड, वेदर इट इज फ्रॉम टेक्निकल साइड, वेदर इट इज फ्रॉम नॅचरल साइड, काहीतरी कॅलॅमिटीज आल्या, असा कुठला तरी, आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, कसं सोल्युशन काढलं त्या प्रॉब्लेमवर, तो पूर्ण प्रसंग आम्हाला ऐकायचा. इथे गुंज म्हणून एक संस्थान आहे, तिथे एक स्लॅब टाकायचं होतं जवळपास 80x160, आणि त्यांच्याकडे अडचण अशी आहे की मॉमेडियन किंवा दुसऱ्या कुठल्याच जातीची माणसं चालत नाही. 16 स्लॅब टाकायचा आणि तो मॅन्युअली टाकायचा, कारण ते लिफ्टवाले लोक सुद्धा त्यांना चालत नाहीत, मॉमेडियन चालत नाहीत, SC ST चालत नाहीत. ते त्यांचं ते पावित्र्य सांभाळण्यासाठी त्यांना तसं करायचं होतं. मग मी माझ्या एका मिस्त्रीला म्हटलं अण्णा की भाई ये 6-7 दिन स्लॅब चलेगा, तर आपल्याला काय करायला पाहिजे. तो म्हणे सर तुम्ही काही करू नका, तुम्ही अल्टरनेट डे या,
मी इथेच थांबतो आणि मी हे सगळं काम लेबरने करून घेतो. 6 दिवस तो स्लॅब चालला, अजूनही त्या स्लॅबमध्ये कुठेच लिकेज नाहीये. ही सिन्सिअरिटी, ही ऑनेस्टी एका एका मिस्त्रीने माझ्यासाठी जे दाखवलं प्रेम, ते अप्रतिम होतं. तुम्ही जरी नसले तरी मी बघतो. बरोबर. त्याला काय दिलं आपण? फक्त मजुरी दिली. बरोबर. अशी लोक असतात. अशी लोक आहेत. आणि आता पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता या फील्डमध्ये तुमची नेक्स्ट जनरेशन काम करते. तुम्ही आता जसं सांगितलं तसं मुलगा मुलगी पुतण्या आणि बरेच तुमच्या घरात आहेत. तसेच जे आता जनरल आर्किटेक्ट येत आहेत, जे नवीन मुलं येतात, जे आर्किटेक्ट होऊन आता आर्किटेक्चर पास होतात आणि आता बनणार आहेत, तर पहिलं पाऊल टाकण्याआधी तुमच्याकडून काय की टू सक्सेस काहीतरी ऐकायला मिळेल? तर सक्सेस हा जो शब्द आहे, इफ यू अर्न मोर मनी, it doesn't mean that you are successful. Okay. If you are happy, then you are successful. This is what is my definition. तुम्ही कुठल्याही कामाला एवढंच काम आहे, मला एवढं पूर्ण अप टू द मार्क करणं मला आवश्यक आहे असं समजून जर आपण कुठलाही प्रोजेक्ट करत राहिलो तर कधीच कामाची कमी नाहीये. तुमचा ॲटिट्यूड चांगल्या पद्धतीने ठेवावं. आपल्याला जो आपला क्लायंट फीस देतोय, आपल्या भाग्यात तेवढेच लिहिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने डोंट अर्न सच मनी. It is not required for your life. You need happiness, and the same happiness, if you are happy, then whatever you construct, the person who is staying in it, he will be happy. मला माझे क्लायंट आनंदात जगावेत असं वाटावं मला सुद्धा. त्याने फक्त मला पैसा द्यावा ही ॲटिट्यूड मी ठेवलेली नाही, आणि आय एम व्हेरी एन्जॉईंग. ओके, क्या बात आहे. आणि आता शेवटच्या अगदी टप्प्यात 2 प्रश्न म्हणजे महत्वाचे, की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत किंवा तुम्ही बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं? आम्ही आमच्या स्ट्रक्चरल इंजिनियरला विचारतो काय करायचं आहे, आणि तो म्हणतो सर TMT घ्या. कुठल्याही कंपनीचं तुम्हाला जिथलं बरं वाटत असेल तिथलं तुम्ही घ्या. तुम्हाला ते रेडीली अवेलेबल होतं का हे पहिले आम्ही बघतो. बऱ्याच वेळेला आम्ही बाहेरून जालन्याहून पहिले स्टील यायचं, त्यावेळेला ते एका कंपनीचं यायचं आणि नंतर आम्हाला 2 क्विंटल कमी पडलं तर मग ते मिळत नव्हतं. दिस इज नॉट करेक्ट. वन्स यू स्टार्टेड विथ एनी कंपनी, यू कंटिन्यू विथ दॅट फॉर द टोटल प्रोजेक्ट. सिमेंट आणि स्टील एकाच कंपनीचं पूर्ण काम होईपर्यंत वापरावं. म्हणून आम्ही सर्वात पहिले पाहतो अवेलेबिलिटी. इफ इट इज अवेलेबल इन परभणी, देन वी प्रिफर दॅट. आणि आयकॉन स्टील बद्दल तुम्ही काय सांगाल? ते कधी वापरले तुम्ही किंवा तुमचा अनुभव कसा आहे, एक्सपिरियन्स कसा आहे आयकॉन स्टील? आम्ही हे वापरणं सुरू केलं जवळपास 2 वर्षापूर्वी, आणि अजून आम्हाला त्याचे काही बॅड रिझल्ट आले नाहीत, म्हणजे ते चांगलंच आहे. कुणालाही चांगलं म्हणण्यासाठी काय करावं? सिंपल आहे की आय वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट आय एम गुड, सो आय फेल इन इट. So nowadays I am not trying to prove that I am good. I am just standing behind somebody who is very bad. So automatically people will say that he is better. क्या बात है, क्या बात है. सो हे होते सिनियर आर्किटेक्ट जगदीश चांडक सर, आणि त्यांच्यावर गप्पा मारताना खूप अजून पण काय काय ऐकायचं होतं, पण वेळेची मर्यादा आहे. आणि मला अगदी चांगलं माहिती आहे की जेव्हा 40-45 वर्षाचा अनुभव जेव्हा एखाद्या फील्डमधला असतो तेव्हा त्यांच्याकडे अनुभव, किस्से सांगण्यासारखे प्रसंग खूप असतात. आणि ते त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम गातात सुद्धा या आर्किटेक्टच्या फील्ड बरोबर. तसं जसं आपण म्हणतो तसं आयुष्याचं गाणं करता आलं पाहिजे, पण ते करताना त्यातल्या वाईट, जशा हार्मोनियम मधल्या सगळे स्केल ॲट अ टाइम वापरायचे नसतात, सगळ्या पट्ट्या त्या गाळून सुद्धा फक्त चांगलं गाणं होऊ शकतं, त्या काढून टाकायच्या नसतात. तर तसं असं जर तुम्हाला केलं तर ते आयुष्य अजून तुमचं छान होईल आणि मजा येईल काम करताना. सो सर, पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार. तुम्ही आलात इतक्या मनमोकळेपणाने बोललात, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत अजून सुद्धा, हीच तुमच्याकडे आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद.